अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामीचे सारामर्थ अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती त्यासी नाही पुनरावती पद पाविती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करून निवसती मंगळवेळे सोडले मोळा माझी वास्तव करता अपाटोळ झाले भक्त तेथीची सकल वृत्त अल्पमती केवी ओरडू सवे घेऊन स्वामीसे टोळ जाते अक्कलकोटासे अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेलिया परतनी स्वामी चालले उठवणी बहुत वरजले सेवकरणी परीनच मानले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामाद्वारी बसले यतिराजे सोयीचे तेथे एका विद्य होता तो करीत याची थट्टा परी काही चमत्कार महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निशिते आले चोळापाचे गृहपती स्वामीसी जाणू ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर योगाधिक काही चोळापाने केली नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदना ते तयाची दे कुणी भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद झाला भवसाळ तईपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळापकरी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष सोनी कारभारी परम ज्ञानी असती जे चोळापाचे गृहप्रती आले कोण एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरा येथे विख्यात पातले वार्ता येसे ऐकुनी राव बोला खायवाणी गावात येथे येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पायी आजवरी झाला नाही आता जाऊन लवलाई भेटूत यतिवर्या परी तो केवळ अंतर्ज्ञानी ऐसे वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आत्ताच येती दर्शन राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पेढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली पै सकळ सभानंदले समस्ते पावली वंदिली षोडोक्षारी पूजली स्वामी मूर्ती नूरप्रैती श्री स्वामीचे सारामृत नाना प्रकृता संमत प्रेमळ भक्त परिसुत तृतीयोध्याय घोडा श्री स्वामी राजार्पणामस्तु श्री रस्तु शुभम भवती श्री स्वामीचे सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ.